कोल्हापूर पोलिसांकडून प्रशांत कोरटकरला अटक. कोरटकरला पोलिसांकडून संरक्षण मिळाल्याचा आरोप. कोल्हापूर पोलिसांनी तेलंगणातील मंचेरियल येथून प्रशांत कोरटकरला अटक केली. मंचेरियल रेल्वे स्टेशनच्या बाजूला तो वास्तव्यास होता. तसेच तो काही दिवस महाराष्ट्रातील चंद्रपूर येथे राहिला होता. पोलीस अधीक्षक महेंद्र पंडित यांनी पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. कोल्हापूर पोलिसांनी कोरटकरला तेलंगणातून कोल्हापूरच्या दिशेने रवाना केलं असून 25 मार्च रोजी सकाळी तो कोल्हापुरात पोहोचणार आहे. त्यानंतर त्याला न्यायालयात हजर करण्यात येईल. गेल्या एका महिन्यात कोरटकरला कोणाकोणाने मदत केली याचा तपास सुरू असून यामध्ये टोल नाके आणि हॉटेलच्या सीसीटीव्ही फुटेजची पडताळणी करण्यात आली आहे. कोरटकरला कुठे कुठे आश्रय मिळाला आणि त्याला मदत करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई होईल का याबाबत चौकशी सुरू आहे. कोरटकरला पोलिसांकडून संरक्षण मिळाल्याचा आरोप फेटाळताना अधीक्षक महेंद्र पंडित यांनी स्पष्ट केलं की आम्हीच हायकोर्टात जामीन फेटाळण्यासाठी प्रयत्न केले होते, त्यामुळे पोलीस अधिकारी यांच्या संपर्कात होते. हा आरोप निराधार आहे. महापुरुषांविरोधात बदनामकारक वक्तव्य करणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्याचे आदेश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले होते. कोरटकरला ताब्यात घेतल्यानंतर त्याच्या कुटुंबियांना याबाबत माहिती देण्यात आली आहे. शंखनाद न्यूजसाठी ब्युरो रिपोर्ट. अखेर महाराष्ट्राच्या पोलिसांनी म्हणजे कोल्हापूरच्या पोलिसांनी प्रशांत कोरटकरला, जो चिल्लर माणूस होता, त्याला शेवटी अटक केली. अतिशय आश्चर्य वाटतं की इतक्या अशा या चिल्लर माणसाला पकडायला पोलिसांना 1 महिना लागला. नागपूरमध्ये प्रशांत कोरटकरच्या घराला पोलिसांचं संरक्षण होतं आणि ते संरक्षण असताना तो घरातून फरार झाला. त्याच्यामुळे अनेक प्रश्न निर्माण होतात की याला कोणाच्या संरक्षणाखाली हा फरार झाला. त्याला काही पोलीस अधिकाऱ्यांचं संरक्षण होतं का? प्रशांत कोरटकरला काही राजकीय नेते जे नागपूरचे आहेत, ते अतिशय ज्यांच्या जवळचे आहेत प्रशांत कोरटकर, त्यांचं संरक्षण होतं का? की अजून महाराष्ट्रातल्या अजून कोणाचं संरक्षण होतं? कारण की इतका चिल्लर माणूस हा फरार होतो, त्याला जर पकडायला 1 महिना लागत असेल तर त्याचं सर्वांना आश्चर्य होणार आहे. आता प्रशांत कोरटकर याला अटक केली आणि आता त्याच्याकडनं माहिती काढली पाहिजे की त्याला कोणी संरक्षण दिलं, कोणाच्या संरक्षणामध्ये तो इतके दिवस होता, कोणाच्या संरक्षणामध्ये तो फरार झाला. या सर्व गोष्टी आता पोलिसांनी आता त्याच्याकडनं काढल्या पाहिजेत. तेव्हा जनतेला माहीत होईल की याला कोणाचं संरक्षण होतं. नाही, नागपूरचे नेते आता अनेकांचे नावं येतात पुढे. आता त्याच्या तोंडून आता कोणाचं नाव निघतं, त्याला कोणाचं संरक्षण होतं ते आता तोच आता त्याच्यावर दंडे पडल्यावर तोच सांगेल होतं. दिनांक 25 फेब्रुवारी 25 रोजी म्हणजे मागील महिन्यामध्ये कोल्हापूरमधील इतिहासकार इंद्रजित सावंत यांच्या मोबाईल क्रमांकावर फोन करून त्यांना धमकी देणे आणि जे महापुरुष आहेत त्यांच्याबद्दल जे बदनामीकारक वक्तव्य केलं, त्या अनुषंगाने जुना राजवाडा पोलीस स्टेशन येथे गुन्हा क्रमांक 140 हा विविध कलमाखाली दाखल झालेला होता. या गुन्ह्यातील आरोपी प्रशांत कोरटकर याला आज कोल्हापूर पोलिसांनी तेलंगणा राज्यातील मंचिरियल या ठिकाणी दुपारी 2:45 ताब्यात घेतलेला आहे. सदर पाहिजे आरोपीला गुन्हा दाखल झाल्यापासून तो फरार होता. त्याचा शोध नागपूर, इंदोर, मुंबई, चंद्रपूर घेण्यासाठी विविध पथकं ही गठीत केलेली होती. सदर आरोपीचा जामीन हा कोल्हापूर न्यायालयाने देखील अटकपूर्व जामीन फेटाळलेला होता आणि त्या अनुषंगाने सदर आरोपीने देखील माननीय न्यायालयामध्ये अटकपूर्व जामीन मिळण्यासाठी अर्ज केलेला होता. अर्जाची सुनावणी मागच्या आठवड्यात मान्य उच्च न्यायालयात झाली. त्यामध्ये कुठलाही दिलासा देण्यास न्यायालयाने त्याला नकार दिलेला होता. आज देखील त्याची सुनावणी होती, परंतु सुनावणी 4:30 वाजता होती. त्यापूर्वीच कोल्हापूर पोलिसांनी त्याला ताब्यात घेतलेला आहे. त्यामुळे सदर जो अटकपूर्व जामिनाचा अर्ज आहे तो माननीय न्यायालयाने डिस्पोज ऑफ केलेला आहे. दुपारी 2:45 वाजता स्थानिक पोलीस स्टेशन या ठिकाणी माहिती देऊन कोल्हापूर पोलिसांचं पथक आता या आरोपीला घेऊन कोल्हापूरकडे रवाना झालेलं आहे. साधारण 12-13 तास कोल्हापूरला येण्यासाठी बाय रोड लागतात. रात्री उशिरा या आरोपीला कोल्हापूर येथे आणल्यानंतर पुढील जी कायदेशीर प्रक्रिया आहे ती पार पाडून उद्या माननीय न्यायालयामध्ये हजर केलं जाईल. तर आरोपीला आज इथं आणल्यानंतर उद्या न्यायालयामध्ये त्याला जेव्हा प्रोड्यूस केलं जाईल आणि त्यामध्ये त्याची पोलीस कोठडी घेतली जाईल, तर मागील 1 महिन्यामध्ये हा गुन्हा घडल्यापासून कुठे कुठे आरोपीने वास्तव्य केलेलं आहे, कोणत्या कोणत्या वाहनांचा वापर केलेला आहे, तो सर्व तपास केला जाईल. भाग आहे तेच मी आता सांगितलं की त्या सर्व गोष्टी तपासल्या जातील आणि त्याच्यावर कायदेशीर कारवाई केली जाईल. सर्व गोष्टी आता ज्या आहेत त्या तपासाचा भाग आहे.
कारण त्याला अटक झालेली नाही, त्याला ताब्यात घेतलेलं आहे आणि पोलिसांनी ताब्यात घेतल्यानंतर 24 तासाच्या आत माननीय न्यायालयात हजर करावं लागतं. तर सध्या टीम आता त्याला घेऊन निघालेली आहे. साधारण 12-13 तास प्रवास करून पोहोचेल रात्री. त्यानंतर कायदेशीर प्रक्रिया करून त्याला उद्या न्यायालयात हजर केलं जाईल. शहरातील चौकशी होईल. आता आरोपीला ज्यावेळेस कोल्हापूरमध्ये घेऊन आणतील, तपासाचे पथक गेलेलं होतं, अटक केल्यानंतर जेव्हा पोलीस कोठडीत मिळेल त्यामध्ये या सर्व गोष्टींची चौकशी होईल. त्यामध्ये त्याला कोणी पाठीशी घालण्याचा प्रश्न उद्भवत नाही पोलीस दलातर्फे, कारण आरोपीला ॲड इंटरिम रिलीफ कोर्टाने मिळाल्यानंतर तो ॲड इंटरिम रिलीफ त्याला मिळू नये यासाठी कोल्हापूर पोलिसांनीच मान्य उच्च न्यायालयात देखील धाव घेतली होती. त्यावेळेस मेरिटवर सदर प्रकरण तपासावं असे देखील निर्देश माननीय उच्च न्यायालयाने दिलेले होते. त्याचबरोबर फिर्यादींचे वकील असतील, त्याचबरोबर आपले जे प्रमुख जिल्हा सरकारी वकील आहेत त्यांनी देखील युक्तिवाद हा अटकपूर्व जामीन फेटाळला जावा यासाठी मान्य न्यायालयात केला होता. आणि त्याचीच परिणिती होती की जो 17 न्यायालयामध्ये त्याला जो रिलीफ मिळालेला होता तो रिलीफ नंतर काढून घेण्यात आला आणि अटकपूर्व जामीन देखील फेटाळला गेला. तीच बाब न्यायालयाच्या समोर ज्यावेळेस सरकारी वकिलांनी आणली त्याचाच आधार घेऊन माननीय न्यायालयाने देखील त्याला जामीन देण्यास नकार दिलेला आहे. त्याच्या युगामध्ये ज्यावेळेस आपण एखाद्या फरार आरोपीचा तपास करतो त्यावेळेस आपल्याला तांत्रिक विश्लेषणाची मदत मिळते, जसं काही आपण कोणी मोबाईल वापरत असेल, इंटरनेटचा वापर करत असेल. परंतु जर आरोपी मोबाईल वापरत नसेल किंवा इंटरनेटचा वापर करत नसेल तर त्या तांत्रिक तपासावर मर्यादा येतात. त्यामुळे जे माहितगार लोक असतात किंवा जी माहिती काढली जाते तपास पथकांकडून त्याला वेळ लागतो, परंतु त्याला रिझल्ट मिळतो. अंतरिम जामीन ज्यावेळेस पथक नागपुरात गेलेलं आहे कोल्हापूर पोलिसांचं त्यावेळेस संपूर्ण सहकार्य केलेलं आहे आणि त्यांची मदतच झालेली आहे. नागपूर पोलिसांचं सहकार्य आहे, चंद्रपूर पोलिसांचं देखील सहकार्य आहे. आम्हाला एका गाडीचं मिळालेलं आहे, त्या गाडीची चौकशी होईल आणि मागील 1 महिन्यामध्ये गुन्हा दाखल झाल्यापासून तर आज त्याला ताब्यात घेईपर्यंत कोल्हापूर पोलिसांनी त्यांनी कुठं कुठं वास्तव्य केलं, कुठल्या वाहनाचा वापर केला, त्याला कोणी कोणी मदत केली, हा सर्व तपासाचा भाग. तुम्हाला जी गाडी मिळाली कुठे गेली, ती गाडी कोणाची आहे, नंबर कुठे? तो तपासाचा भाग आहे. आता ते सर्व आता तपासामध्ये समोर येईल. बिलकुल झालेलं आहे, कारण ज्यावेळेस प्रसारमाध्यमांमध्ये बातमी यायला सुरुवात झाली की तो परदेशामध्ये पळालेला आहे त्यावेळेस देखील नागपूर मध्ये राजवाडा पोलीस स्टेशनचं पथक होतं. त्यावेळेस त्याचा पासपोर्ट देखील त्यांनी ताब्यात घेतलेला आहे. आता पासपोर्ट शिवाय परदेशात जाणं शक्य नाही आणि लुकआउट सर्क्युलर देखील त्याआधीच इश्यू करण्यात आलेलं होतं, परंतु परदेश प्रवास न केल्यामुळे पासपोर्टच्या आपल्याकडे उपलब्ध असल्यामुळे ती गोष्ट क्लिअर झाली की तो परदेशात गेलेला नाही. आता मी प्रशासकीय अधिकारी म्हणून कोण काय बोलतो त्याच्यावर प्रतिक्रिया देणं योग्य ठरणार नाही. आम्ही जो तपास करतोय तो समोर येईल. पकडला का तो सरेंडर झाला? त्याला पकडलेला आहे. सर, जिल्हा सत्र न्यायालयामध्ये जेव्हा दुसरी सुनावणी या संदर्भातली झाली त्यावेळी त्याचा जामीन रद्द करण्यासाठी जो पोलिसांकडून अर्ज केला गेला होता तो कायद्याच्या तरतुदीत नसलेला किंवा तो कालबाह्य असलेला अर्ज तो दाखल केला गेला होता. न्यायालयाने अटकपूर्व जामीन नामंजूर कसं सांगितलं? अर्ज नामंजूर कसा केला कोर्टाने त्याचा अटकपूर्व? त्याला आता ताब्यात घेतलं त्यावेळेला कोणत्या परिस्थितीत होता, नेमकं कुठं होता, कुठल्या एरियात? मंचरियाल रेल्वे स्टेशन जवळील परिसरामध्ये त्याला ताब्यात घेण्यात आलेलं आहे. त्यानंतर मंचरियाल मधील पोलीस स्टेशनला त्या बाबतीची नोंद घेऊन त्याच्या कुटुंबियांना माहिती देण्यात आलेली आहे आणि पथक रवाना झालेलं आहे, कारण 24 तासामध्ये त्याला न्यायालयात हजर करणं आवश्यक आहे. आपल्याकडे जे मोबाईल सबमिट करण्यात आलं होतं त्याचा डेटा डिलीट करण्यात त्यांनी नागपूर पोलिसांकडे पत्नी करवी सबमिट केला होता. तो नागपूर पोलिसांनी नंतर राजवाडा पोलीस स्टेशनला हँडओव्हर केलेला आहे. तो मोबाईल आता फॉरेन्सिक लॅबकडे तात्काळ पाठवण्यात आलेला आहे. आता त्याचा अहवाल अप्राप्त आहे, तो अहवाल आल्यानंतर सगळ्या गोष्टी क्लिअर होतील. न्यायालयामध्ये ज्यावेळेस आरोपीने अटकपूर्व जामिनासाठी अर्ज केला होता त्यावेळेस तो अर्ज दाखल केल्यानंतर न्यायालयाने त्यांना ॲड इंटरिम रिलीफ दिलेला होता आणि अटकपूर्व जामिनावर सुनावणी ठेवली होती. त्यावेळेस पोलिसांचं म्हणणं ऐकण्याची तजवीज ठेवली होती, परंतु त्याला विरोध म्हणून आम्ही हायकोर्टमध्ये अपील केलेलं होतं आणि मग माननीय न्यायालयाने उच्च न्यायालयाने देखील कोर्टाला निर्देश दिले होते की आपण मेरिटवर या केसचा निर्णय घ्यावा. अंतरिम जामिनासाठी अर्ज केला का? कल्पना ही कोर्टाकडून दिली जाते. ॲड इंटरिम रिलीफ मंजूर करताना अटकपूर्व जामिनाची सुनावणीची तारीख ही न्यायालय कळवतं आणि पोलिसांचं देखील म्हणणं मागवतं. एक तपासाचा भाग आहे. सर, या सगळ्या मुख्यमंत्र्यांचं मॉनिटरिंग सुरू होतं का? आता ज्यावेळी पहिला तुम्ही सांगितलं की अटक केली त्यावेळीची रिॲक्शन काय? नाही, मुख्यमंत्र्यांचे पहिल्या दिवसापासूनच आदेश आहे की महापुरुषांची बदनामी करणाऱ्या व्यक्तीला कोणीही पाठीशी घालू नये आणि शासन असेल किंवा प्रशासन असेल ते देखील पाठीशी घालणार नाही. त्यामुळे जो युक्तिवाद मान्य सत्र न्यायालयात केला गेला, उच्च न्यायालयामध्ये केला गेला आणि आज देखील सुनावणी होती, मागच्या आठवड्यात देखील सुनावणी पार पडली, त्यावेळेस देखील विरोध हा संबंधित तपासी अधिकारी किंवा कोल्हापूर पोलीस दलातर्फे करण्यात आलेला आहे त्याच्या अटकपूर्व जामिनाला. क्या आप इंटीरियर के बारे में सोच रहे हैं पर डिज़ाइन फाइनल नहीं कर पा रहे? होम इंटीरियर या ऑफिस इंटीरियर,
किसी भी डिज़ाइन आइडिया को रियलिटी में कैसे बदले, आज हम ये जानेंगे इंडस्ट्री एक्सपर्ट्स से। हमारी कंपनी जो है डिज़ाइन ब्यूरो, उसमें इंटीरियर डिज़ाइनिंग, रिनोवेशन, आर्किटेक्चरल डिज़ाइन, लैंडस्केपिंग एंड रिनोवेशन, फर्नीचर्स, ये सारे जॉब्स हमारे यहाँ होते हैं। और पिछले 20 साल से हम लोग इस फील्ड में हैं। और इसमें 2 से 3 कैटेगरी आप इसको डिवाइड कर सकते हैं, जिसमें कि हम रेसिडेंशियल बोलते हैं, कमर्शियल बोलते हैं और रिनोवेशंस बोल सकते हैं। बेसिकली क्लाइंट्स की नीड्स को अंडरस्टैंड करना, सो नीड बेस्ड एनालिसिस हमारे यहाँ होता है। सो क्लाइंट्स के लिए हम लोग परफेक्ट इसलिए हो जाते हैं, या हम उनके लिए दोबारा, या किसी क्लाइंट्स के लिए हम चौथी बार काम कर रहे हैं बिकॉज ऑफ देयर कॉन्फिडेंस विद अस, कि वो हमारे ऊपर रिलाई करते हैं। हम लोग अमित को पहले से ही जानते थे, तो उनको हमने बुला के उनको जो स्ट्रक्चर है, यहाँ पे ब्रिक्स वर्क चल रहा था, तभी से उनको कांटेक्ट किया, उन्हीं को जगह दिखाई, उनको स्पेस डिजाइन करने के हिसाब से कांटेक्ट किया, उन्होंने डिजाइन बना के दिया काफी अच्छा। जो भी उसमें जो भी चेंजेस थे उनको वर्कआउट किया हमने। जब जो मटेरियल लेना था वो साथ में हमारे आए, सिलेक्शन के लिए आए, वो जो भी सारा सिलेक्शन उन्होंने काफी अच्छे से करवाया। जो भी उसके बाद में जो एक्सपेक्ट था उससे ज्यादा बेटर ऑफिस उन्होंने बनवाया। बजट अगर आपका लिमिटेड है तो लिमिटेड बजट में भी आप एक अच्छा इंटीरियर कर सकते हैं, ये हमारा विश्वास है। और हमारे क्लाइंट्स के लिए हम वही दे रहे हैं और उसी से हमारा क्लाइंटल बड़ा है। हर क्लाइंट की एक अलग स्टोरी होती है, उनका एक अलग रिक्वायरमेंट्स होता है। कई बार ये सारा मिस आउट हो जाता है, हम अपने डिज़ाइन उन पे लाते हैं, वो नहीं होना चाहिए। उनको क्या चाहिए वो हम डिलीवर कर सकते हैं, बस वो उनके बारे में हमको समझना पड़ेगा। तो हमारे इसमें हम एक ही बोलते हैं कि ड्रीम कम्स ट्रू। आप ड्रीम देख रहे हो, हम उनको फुलफिल करेंगे, वो हमारी रिस्पॉन्सिबिलिटी है।